नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय ते? माझं नाव परशुराम बापू मोहिते. हां मुक्काम काजरवाडी पोस्ट होती, तालुका कराड, जिल्हा सातारा, वाही उंडाळे. अच्छा अच्छा. तुम्हाला त्रास काय काय होतं जरा आज सांगा. मला लेगवीचा त्रास प्रथम झाला. लेगवी बंद झाली. हां लेगवी बंद झाल्यानंतर दवाखान्यात गेलो. हां दवाखान्यात साधा नॉर्मल उपचार केला. त्या डॉक्टरने सांगितलं की 2 वाजेपर्यंत लेगवी झाली तर बघा, नाहीतर सरकारी दवाखान्यात जावा. सरकारी दवाखान्यात गेले ते डॉक्टर बोलले इथं काय उपयोग होणार नाही, तुम्ही एवढे डॉक्टर जावा कराडला आणि तिथं ते चांगले उपचार देतील. ओंडच्या थोरात दवाखान्यात गेलो. तिथं त्यांनी माझे एक्सरे काढले, रक्त चेक केलं, लेगवीला पाईप टाकली आणि उपचार चालू केले. मग आपल्या ॲडमिट होऊन सुद्धा 36 तास गेले तरी मला लेगवी झाली नाही. मग नंतर त्यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीचे रिपोर्ट आल्यावर मला शिफ्ट केलं सिद्धिविनायक कराड दवाखान्यात. तिथे त्यांनी उपचार चालू केले. तिथं उपचार चालू केल्यानंतर एक 6 तासानं मला थोडी थोडी लेगवी चालू झाली. परत दुसरा काय परिणाम होईना झाले का 13 तासामध्ये एक 10 म्हणजे अर्धा लिटर लेगवी झाली. नंतर काय तब्येत काय सुधारा दिसत नाही, थोडी थोडी अंगाला सूज वाढत गेली. मग त्याने परत MR केला. झालं तर परत डबलचा सोनोग्राफी केली, CT स्कॅन केलं. मग ते रिपोर्ट आल्यानंतर माझे नातेवाईक होते, मुलगा होता, पुतण्या होता, जावई होते, मेहुणा होता. त्यांना सर्वांना सांगितलं की घरी घेऊन जा, काय नाही ऑपरेशन सक्सेस होणार नाही. त्यांनी मला सांगितलं. बाकी काय डॉक्टरनी सांगितलं त्यांना हे काही मला माहीत नाही अजूनपर्यंत. मी म्हटलं घरी जाऊया. घरी आलो परत, पण काय त्रास जास्तच व्हायला लागला, बॉडी सुजायला लागली. मग आमची भाऊजो भारतीबाई मोहिते म्हणली दुसऱ्या दवाखान्यात. मग ते ठिगळे दवाखान्यात आम्ही गेलो. तिथं पण त्याने रिपोर्ट बघितले आणि घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर माझा भाचा संजय चिखले यांना तिकडे समजल्यावर ते कराडवरून औषधच घेऊन डायरेक्ट आले ते मला बघायला. मग ते मला काय काय होतं विचारलं त्यांनी कोणाचाच आधी संपर्क साधलेला होता. मग नंतर ते औषध मुलाला सांगितलं असं असं संध्याकाळी दे. हे औषध दिलं मला. अच्छा. संध्याकाळी 7:30 वाजता. अच्छा. जेवण मी 15 दिवस जेवलो नव्हतो. हां मग 1-2 चिक्कू खाल्याने झोपून गेलो. परत सकाळी पाटे